मुक्ताईच्या पावनभूमी पर्यटन विकासासाठी 50 कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील कार्यक्रमात जाहीर केले। महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून 4 कोटी लोकांना विविध लाभ मिळाले। सरकारने लेक लाडकी योजना, एसटी बसमध्ये महिलांना 50% सवलत दिली, शेतकऱ्यांना मदत करताना NDRF नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताई नगर आणि रावेरला जोडणारा तापी नदीवरला पूल इथली भाग्य रेषा बदलणारा ठरेल असे भाकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। मुक्ताई नगर तालुक्यातील पुलाच्या भूमिपूजनानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आजी माजी आमदार आणि अधिकारी उपस्थित होते। मुक्ताई नगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे। मागे सरकलो